नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी अर्थशास्त्र विषयाच्या इतिहासिकेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन 12वी अभ्यासक्रमाच्या सिलेबसमध्ये आपल्याला यावर्षी 10 प्रकरणं आहेत आणि जुन्या सिलेबसमध्ये 13 प्रकरणं। त्यातली 3 प्रकरणे ही वेगळी केली, वगळली आणि त्याऐवजी दुसरे 3 प्रकरणे या ठिकाणी समाविष्ट केले। तर आज आपण आपल्या अभ्यासक्रमातलं नवीन जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय। तर मित्रांनो, आपण मागच्या वर्षी 11वीच्या वर्गामध्ये अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या आणि त्या पाहत असताना आपण अर्थशास्त्र कशाला म्हणतात, या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पण अभ्यास केल्या। तर अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे। अर्थशास्त्र हे शास्त्र आहे। शास्त्राचे आपण 2 प्रकार पाहिले, एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा आहे सामाजिक शास्त्र। तर अर्थशास्त्राचा समावेश हा नैसर्गिक शास्त्रात होतो की सामाजिक शास्त्रात होतो? तर अर्थशास्त्राचा समावेश हा सामाजिक शास्त्रामध्ये होतो, कारण अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे। कारण की समाजात राहणाऱ्या मानवी वर्तनाचा, जिवंत मानवाचा या ठिकाणी विचार केला जातो। अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि इथं मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो। तर आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर या अर्थशास्त्राचे 2 भाग केले। या अर्थशास्त्राची 2 भागात सर्वप्रथम जी काही विभागणी केलेली आहे ती प्राध्यापक रॅग्नर फ्रिश या ओस्लो युनिव्हर्सिटीतील प्राध्यापकांनी केली। सर्वप्रथम त्यांनी हे 2 शब्द अभ्यास केले, एक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि दुसरा आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र। तर आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणतात, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, त्याची व्याप्ती आणि त्या शास्त्राचं महत्त्व याविषयी अभ्यास केलेला आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ माहीत करून घ्यायचा। तसंच या स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या अभ्यासायच्या। तर सर्वप्रथम स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आपण सुरुवातीला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ अभ्यासलेला आहे। सूक्ष्म म्हणजे लहान, वैयक्तिक किंवा छोटा, जसे की एखादे जंगल आहे आणि त्या जंगलापैकी फक्त एका झाडाचा अभ्यास म्हणजे काय, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आणि तसंच स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, हा जो स्थूल अर्थशास्त्र आहे, या स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात, MACRO, मॅक्रो, आणि इकॉनॉमिक्स ECONOMICS। हा जो मॅक्रो जो शब्द आहे, हा मॅक्रो शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज पासून आलेला आहे। म्हणजे या MACRO या शब्दाची जी उत्पत्ती आहे ती ग्रीक भाषेतील मॅक्रोज पासून झालेली आहे। तर मॅक्रोज म्हणजे काय, MAKROS, हा मॅक्रोज आहे। हा ग्रीक भाषेतील शब्दापासून या मॅक्रोची उत्पत्ती झाली। या मॅक्रोला इंग्रजीत त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते आपण लार्ज, LARGE, लार्ज म्हणजे काय, मोठा, किंवा त्यालाच काय म्हणायचं, ॲग्रीगेट, एकूण किंवा समस्त। म्हणजे हा जो मॅक्रो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील मॅक्रोज पासून आलेला आहे आणि त्या मॅक्रोचाच अर्थ काय, लार्ज आहे, त्याचाच अर्थ आहे ॲग्रीगेट आहे। म्हणजेच त्याला आपण काय मराठीमध्ये म्हणतो, मोठा किंवा समग्र, किंवा त्यालाच एकूण, किंवा त्याला समष्टी, किंवा त्याला स्थूल। म्हणजे या समग्रलक्षी अर्थशास्त्राला किंवा या स्थूल अर्थशास्त्राला अशी वेगवेगळी नावे आहेत। हा झाला थोडक्यात या समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ। आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी हे जे 2 शब्द आहेत, हे जे 2 शास्त्र आहेत, एक अंशलक्षी आहे आणि एक समग्रलक्षी आहे, एक सूक्ष्म आहे आणि एक स्थूल आहे। या 2 शब्दाचा सर्वप्रथम उपयोग, सर्वप्रथम अभ्यास
हॅरिस फिश यांनी केलेला आहे. तर 1933 ला आता या स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहत असताना आपल्या याच्यावर असा बोध होतो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हे मोठं आहे, व्यापक आहे. कारण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला जर उदाहरण पाहायचं असेल, जसं आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जंगलातील फक्त एका झाडाचा अभ्यास, कारण जंगलामध्ये अनेक झाड आहेत, त्यापैकी आपण एक झाड त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, त्या एका झाडाचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास नाही. म्हणजे एका झाडाचा जो अभ्यास आहे तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आहे आणि स्थूल जे अर्थशास्त्र आहे ते आहे तिथं मोठा आहे, व्यापक आहे. म्हणजे एका झाडाचा अभ्यास करण्याच्या ऐवजी संपूर्ण जंगलाचा, कारण जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, अनेक प्रकारच्या झाड आहेत, त्या सर्वांचा मिळून जो अभ्यास आहे तो म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र. म्हणून स्थूल अर्थशास्त्र कसं आहे, मोठा आहे, समग्र आहे. त्यालाच आपण एकूण म्हणतो, त्यालाच आपण समष्टी, हा जो शब्द आहे तो समष्टी. कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो की स्थूल अर्थशास्त्रालाच रिकामी जागा असं म्हणतात, काय म्हणतात, समष्टी अर्थशास्त्र म्हणतात, किंवा स्थूल अर्थशास्त्रालाच रिकामी जागा म्हणतात, त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. कधी कधी ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागेमध्ये आपल्याला प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो, विचारलेला आहे आणि विचारू सुद्धा शकतात. म्हणून हे लक्षात ठेवायचा. याचा अर्थ कधी कधी 2 मार्कासाठी फक्त आपल्याला अर्थ लिहावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी या 2 शब्दाचा, या 2 शास्त्राचा अर्थ पाहिला. तर अर्थ पाहिल्यानंतर आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, त्याची डेफिनेशन. तर याच्या अगोदर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत आणि त्या व्याख्येमध्ये आपण प्राध्यापक के.ई. गोल्डिंग असतील, डॉक्टर मार्शल असतील किंवा जॉन रॉबिन्सन असतील, अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या आपण व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्याच प्रकारे आपल्याला या स्थूल अर्थशास्त्राच्या सुद्धा व्याख्या अभ्यासायच्या. या स्थूल अर्थशास्त्राच्या सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी व्याख्या केल्या, पण त्यापैकी आपल्याला काही मोजक्या ज्या की महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये प्राध्यापक के.ई. गोल्डिंग असतील किंवा प्राध्यापक जे.एल. हॅन्सन असतील किंवा प्राध्यापक कार्ल शॅपिरो हे असतील. मित्रांनो, जरी व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्या असल्या तरी त्यातून एक सर्वसमावेशक अशा प्रकारची व्याख्या आपल्याला देणं आवश्यक आहे. परीक्षेला जरी व्याख्या विचारली तर अनेक शास्त्रज्ञांपैकी एखाद्या शास्त्रज्ञाची व्याख्या आपल्याला लिहिणं आवश्यक आहे आणि त्या व्याख्येमध्ये सर्व सार किंवा ती व्याख्या सर्व समावेशक असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, प्राध्यापक के.ई. गोल्डिंग यांनी सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे आणि त्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना प्राध्यापक के.ई. गोल्डिंगनं एका विशिष्ट वेळी एका म्हणजे त्यांनी जी व्याख्या केलेली आहे ती आता तुम्हाला सांगत बसायची नाही, त्यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी विशिष्ट घटकाला प्राधान्य दिले, जसं की उत्पन्न आहे, कुटुंब आहे, उपभोग आहे, हे घटक त्यांनी विचारात घेतले. पण या ठिकाणी त्यांनी मात्र ही व्याख्या जी केलेली आहे प्राध्यापक के.ई. गोल्डिंगच केलेली आहे, पण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना त्यांनी उत्पन्नाच्या ऐवजी, उपभोगाच्या ऐवजी किंवा गुंतवणुकीच्या ऐवजी किंवा बचतीच्या ऐवजी त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की पहा, समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी येत नाही. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी, परिमाण म्हणजे काय, नगसंख्या, क्वांटिटी. या ठिकाणी त्यांनी वैयक्तिकच्या ऐवजी त्याची जी काही गोळा बेरीज आहे, एकूण जी काही नगसंख्या आहे त्याचा विचार केला आहे. म्हणजे वैयक्तिक परिमाणाशी येत नाही तर परिमाणांच्या समग्रांशी येतो. म्हणजे इथं वैयक्तिक गोष्टीचा, वैयक्तिक बाबीचा विचार न करता त्यांची जी काही एकूण बेरीज, एकूण काही समग्री, त्या सर्वांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून त्याला समग्रांशी येतो असं म्हटलेलं आहे. किंवा वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही, इंडिव्हिज्युअल इन्कम, तर त्याऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाशी. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं, एका उद्योगाचं उत्पन्न विचारात घेतलेलं आहे, पण या स्थूल अर्थशास्त्रात मात्र एका कुटुंबाचं, एका उद्योगाचं किंवा एका व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलेलं आहे. तर देशामध्ये जेवढे काही कुटुंब आहेत, जेवढ्या काही संस्था आहेत
त्या सर्वांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज। इथं काय सांगितलंय की वैयक्तिक उत्पन्न अशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पन्न असे। मित्र, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय की एका वर्षाच्या काळात देशामध्ये जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून जे काही मिळवलेले उत्पन्न आहे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो। म्हणजे या ठिकाणी कुठल्याही एका व्यक्तीचा विचार झाला नाही तर देशात राष्ट्रात जेवढे काही कुटुंब आहे, देशामध्ये जवळपास 135 ते 40 कोटी लोकसंख्या आहे, त्या सर्वांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे त्या सर्वांकडून आलेले जे उत्पन्न आहे त्याला काय म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न। म्हणून या ठिकाणी वैयक्तिक उत्पन्न असे येत नाही तर राष्ट्रीय उत्पन्न असे येत। वैयक्तिक किमतीशी येत नाही तर सर्वसाधारण किमतीशी येत। आता या ठिकाणी वैयक्तिक किंमत आणि सर्वसाधारण किंमत, इंडिव्हिज्युअल प्राइस आणि जनरल प्राइस याच्यात फरक आहे का? इंडिव्हिज्युअल प्राइस म्हणजे वैयक्तिक एका व्यक्तीची एका वस्तूची, तर सर्वसाधारण किमतीमध्ये मात्र देशामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सर्वांची जी काही किंमत आहे त्याचा विचार केला जातो। म्हणून इथं वैयक्तिक किमतीशी येत नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीशी आणि वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाशी। म्हणजे कुठल्याही एका गोष्टीचा विचार न करता देशातील संपूर्णाचा किंवा एकूणांचा किंवा समस्तांचा विचार या ठिकाणी केला जातो। म्हणजे हे स्थूल जे अर्थशास्त्र आहे या स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र अनेक घटना आहेत, अनेक घडामोडी आहेत। अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला जर अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर अर्थव्यवस्थेतील ज्या ठळक गोष्टी आहेत, ठळक घटना आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे। कारण त्याशिवाय अर्थव्यवस्था कशी आहे, अर्थव्यवस्था ही विकसित आहे की विकसनशील आहे की मागासलेली, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला कुठलंही एक शास्त्र वाचून चालणार नाही, अभ्यासून चालणार नाही, तर आपल्याला दोन्ही शास्त्राचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल, दोन्ही शास्त्राचा अभ्यास करावा लागेल। म्हणून एका शास्त्राचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला देशाची अर्थव्यवस्था कशी आहे हे कळणार नाही, तर त्यासाठी आपल्याला जेवढं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे तेवढंच समग्रलक्षी अर्थशास्त्र सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान गोष्टीचा विचार येत नाही, पण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत, मोठ्या घटना आहेत त्याचा विचार मात्र या स्थूल अर्थशास्त्रात केलेला आहे। म्हणून स्थूल अर्थशास्त्र आहे हे कसं आहे, मोठं आहे, व्यापक आहे, विस्तृत आहे। कारण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा, अनेक घटनांचा या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी एकूण हा शब्द आपल्याला लागलेला दिसून येतो। मित्र, यानंतर दुसरी जी व्याख्या केलेली आहे ती आहे प्राध्यापक जे.एल. हॅन्सन। प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांचे जे मत आहे त्यांनी जी स्थूल अर्थशास्त्राची जी व्याख्या केली आहे ती अशी आहे की स्थूल अर्थशास्त्र अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा, इथं या ठिकाणी शब्द काढलेला आहे समुच्चय आहे, आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा किंवा परस्परांचा विचार करण्यात येतो। म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना प्राध्यापक के.एल. हॅन्सन यांचं असं मत आहे की कुठल्याही एका बचतीचा किंवा कुठल्याही एका गुंतवणुकीचा, इन्व्हेस्टमेंट किंवा उत्पन्नाचा विचार न करता त्यामध्ये एकूण रोजगार आहे, एकूण बचत आहे, एकूण गुंतवणूक आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे। म्हणजे या ठिकाणी हे जे काही घटक आहेत ते कसे आहेत, मोठे आहेत। हे जे काय आर्थिक चल आहेत, राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल किंवा एकूण रोजगार, हे आर्थिक चल आहेत, कारण याच्यावर अर्थव्यवस्था आधारित आहे। आणि या सर्व घटकांचा म्हणजे या सर्व समुच्चयांचा, समुच्चय सर्वांची गोळाबेरीज व त्यांच्यातील परस्परांचा विचार करण्यात येतो। हे घटक जे आहेत, बचत आहे, एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण उपभोग असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न असेल, हे सर्व मिळून त्या ठिकाणी विचारात घेतात, हे एकमेकांवर आधारित आहे। म्हणून या ठिकाणी परस्परांच्या संबंधाचा सुद्धा विचार केला जातो। अशा प्रकारची व्याख्या ही प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांनी केली आहे। म्हणजे प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती एकूणावर भर देणारी आहे। म्हणजे या ठिकाणी
विशिष्टच्या ऐवजी एकूण हा शब्द आलेला आहे, समग्र हा शब्द आलेला आहे किंवा समस्त हा शब्द आलेला आहे.